नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे आमच्या आंब्याच्या बागेकडं. आंब्याच्या बागेमध्ये किती आंबे लागलेत की अजून नाही लागलेत ते पण आपल्याला बघायचं आहे. आणि मागच्या वेळेला ज्यावेळी आम्ही बागेत गेलो होतो त्यावेळी बागेमध्ये बरंचसं गवत होतं. ते गवत सुद्धा शेतकऱ्याला काढायला सांगितलं होतं. ते काढलं की नाही ते पण आपल्याला बघायचं आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फळं यावर्षी किती लागलेत, कारण एकदा आम्ही औषध मोर न झडण्यासाठी औषध मारलं, औषधाची फवारणी केली होती. तर ते आंबे किती लागलेत, फळं लागलेत की नाही ते सगळं आपल्याला बघायचं आहे. बागेची व्यवस्था कशी आहे, परत शेतामध्ये आमचं घर आहे, त्या घराची काय अवस्था आहे ते पण बघायचं आहे. कारण बरेच दिवस झाला आम्ही तिकडे गेलो नाही, ते बंदच आहे. तर ते सगळं आपल्याला बघून यायचं आहे. तर मित्रांनो, आपण आज जाऊया आता शेताकडे. आज माझा उपवास आहे, थोडं उपवासाचं थोडं खाऊन घेतो आणि मग आम्ही जाऊया शेताकडे. कारण आपल्याला ते सगळं बघून यायचं आहे, बागेची काय व्यवस्था आहे, काय केली आहे. शेतकऱ्याला काय सांगितलं होतं गवत वगैरे कापायला, त्यांनी कापलंय की नाही माहिती नाही आपल्याला. ते आपण आता बघूया. जाऊया शेताकडे आणि आंब्याच्या बागेमध्ये बघूया त्यांनी व्यवस्था व्यवस्थित केली आहे की नाही, आणि फळांची काय कंडिशन आहे, फळं लागलेत की नाही ते पण बघून या. चला मग जाऊया बागेकडे. मित्रांनो, आता आम्ही आलोच बागेकडे चाललो. इथे बघा काजूचा मोहर वगैरे लागलेला आहे. काजू हलकेसे लागायलाच पण चालू झालेत. ही काजूची बाग आहे. रस्त्यावरती बरेचसे काजू लागलेत. हे बघा काजू पण इथे टाकले. चला तुम्हाला दाखवतो. ह्याच्या काजूची बी काढलेत आणि फळ आहे ना, ते फळं अशी टाकलेली आहेत बागेमध्ये. ह्याचा काय वापर नाही म्हणून. आणि हे काजूचं झाड आहे. अशी इथे बाग आहे काजूची. हे बघा. चला आपल्याला जायचं आहे मित्रांनो आपल्या आंब्याच्या बागेकडे. तर आपण जाऊया आंब्याच्या बागेकडे. वाटेतच आम्हाला ही काजूची बाग भेटली मित्रांनो, म्हणून म्हटलं काजूची बाग पण बघूया. चला बघूया आमच्या आंब्याच्या बागेमध्ये किती आंबे लागलेत की नाही ते पण माहिती नाही आहे. आणि आमच्या शेतकऱ्याला सांगितलं होतं आम्ही की साफसफाई केली की नाही बागाची ते पण आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. ते पण आपण पाहूया. आणि साफसफाई झाली असेल नसेल काय माहिती नाही आपल्याला. आता आपण आंबे तरी लागलेत की नाही लागलेत ते पण माहिती नाही. औषध वगैरे मारलं होतं बागेमध्ये आम्ही, पण आता त्यांनी साफसफाई बागेची केली की नाही, गवत वगैरे कापायला सांगितलं होतं. बागेमध्ये खूप गवत होतं. मग आता ते त्यांना सांगितलं होतं, ते बोलले तर आहेत की गवत कापून घेतलंय म्हणून. बघूया आता काय झालंय बागेची नेमकी हालत. आजूबाजूला सगळे काजूचे आंब्याची असे बागे आहेत आणि ऊसाची लागवड जास्त केलेली आहे लोकांनी सध्या. ते पण आपल्याला बघायचं आहे. बघूया ते पण चेक करूया. हे बघा इथून एंट्रन्स आहे शेतात. चिंचेचं झाड पण मोठं झालं, खूप छोटं होतं. चिंचेचं झाड पण मोठं झालं. हा कडुलिंब आहे, कडुलिंबाचं हे झाड आहे आणि हे चिंचेचं आहे. हे आपलं बागेतलं घर आहे. चावी आणायला विसरलो मित्रांनो. तर आपण आता पूर्ण आंब्याची बाग आहे आपली ही फिरून बघूया. आंबे लागले दिसत आहेत थोडे थोडे, हे बघा. तर बघूया आपण मित्रांनो आंब्याची बाग बघा. ही आंबे लागलेले आहेत, बरेचसे आंबे लागलेले आहेत. थोडेसे कमीच आहेत दरवर्षीप्रमाणे, ह्यावर्षी लागवड आंब्याची कमी आहे. आणि तुम्ही पाहत असाल हे बघा आंबे असे लागलेले आहेत. आणि घराच्या सभोवताली बरेचसे आंबे लागलेले आहेत. हे बघा हे आपलं बाजूला घर आहे आणि मुलांच्या हाताला सापडेल अशा हाईटवरती हे आंबे आलेले आहेत. खूप खालच्या साईडला आंबे पण लागलेले आहेत बरेचसे. हे बघा. चला आपण सुरुवात करूया कुठून तरी. कसे आहे बाग वगैरे बघूया सगळी. हे आंबे असे लागलेले आहेत, बाग बघूया सगळी. काजूची झाडं पण आम्ही ह्या आंब्याच्या बागेमध्ये लावली होती. लगभग 30-35 झाडं लावली होती आणि ते आता मोहर आले आहेत. हा बघा इथे काजूचं पण मोठं झाड आहे. मला वाटतं ह्याला काजू पण लागलेत. आंब्याच्या बागेतच मी काजूची बाग लावली होती. हा बघा काजू, हा काजू लागलाय. बरेचसे वरती लागलेत काजू. हे बघा हे असे आहेत, इकडे पण लागलेत.
खाली पण पडलेत. हे बघा काजू असे इकडे काढले नाहीत ना आम्ही, म्हणून हे पडलेत. आणि ही अशी झाडं आहेत मध्ये मध्ये काजूची ती पण आहेत. आणि हे आमच्या आंब्याची बाग आहे. हे बघा मागच्या वेळेला मी आलो होतो त्यावेळी तर खूप गवत होतं, आतमध्ये जायला सुद्धा वाट नव्हती. तर त्या शेतकऱ्याला काय सांगितलं होतं की तुम्ही गवत कापून घ्या. त्यांनी गवत कापले आहेत म्हणून आता मी आतमध्ये बागेमध्ये फिरतोय आता. तर मित्रांनो ह्या वेळेत मागच्या वेळेला ना इथे इतकं अडचण होती, इतके की गवत खूप होतं इथे, इतकं गवत खूप होतं की आम्हाला आतमध्ये येता येत नव्हतं. इतका नाही. हा बघा ना आंब्याची साईज काय आहे, किती आहे, कशी मजबूत आहे आंबा. आंब्याची साईज खूप आहे पण थोडा वेळ लागेल. आणि इथे मागच्या वेळेला गवत होतं, आता ह्या वेळेला आम्हाला जरा थोडंसं रिलीफ भेटतंय. आंब्याच्या बागेमध्ये फिरायला भेटते इकडे तिकडे, कारण गवत आता कापून घेतलेत ना, त्यांना सांगितलं होतं. हे बघा ना आंब्याचं झाड आहे, हे असं आंब्याचं झाड आहे. बरीचशी झाडं इथं आम्ही बागेमध्ये लावलेत. त्याच्यामध्ये बघूया आपण. हा बघा हा आंबा आहे, इकडे लावलेला आहे. फळं लागलेली आहेत आंब्याची बरीचशी. ते बघा इथे पण लागलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी झाडांना आंबे लागलेले आहेत. हे कडुलिंबाचं झाड आहे ना, हे आम्ही तोडलं होतं लॉकडाऊनमध्ये. परत ते होतं तसं झालं, कारण ते इलेक्ट्रिक वायर आहेत ना, त्या खांबाला, इलेक्ट्रिक खांबाच्या बाजूलाच ना हे झाड आहे कडुलिंबाचं. हे मी तोडलं होतं लॉकडाऊनमध्ये. परत ते होतं तसं झालं. आता परत एकदा तोडावं लागणार, नाही तर त्या वायरनं ना, करंटच्या वायरनं ते घासून ना वायर वगैरे तुटू शकते, ते नुकसान होऊ शकते. म्हणून ते मी लॉकडाऊनमध्ये तोडलं होतं. आता बघा ह्या साईडला हा आंबा खूप, इथे पण काजू आहे, काजू पण लागला आहे. आणि हे आमच्या शेजाऱ्यांचं शेत आहे. हे बघा अशी शेताची रेखणी आहे आमच्या शेत. काजूची बाग आमची अशी आहे. हे बघा इथे आंबे लागलेत, एवढे छान लागलेत. पुढच्या साईडला जाऊन बघूया. ज्यावेळी सुरुवातीला आम्ही ही बाग लावलो ना, त्यावेळी माझ्या वडिलांनी बैलगाडीमध्ये 2 ड्रम, डेली 2 ड्रम पाणी आणायचे, आई आणि बाबा माझे. आणि ह्या झाडांचं संगोपन केलं त्यांनी. हे बघा इथं काजू लागला आहे, थांबा खाऊन बघूया टेस्ट कशी आहे काजूची. हा तो काजू आहे. तर मित्रांनो काजू खाऊन बघूया आपण. छान आहे, गोड आहे. काजूचं फळ खूप गोड आहे. खूप छान आहे. या काजू खाऊया. बस झालं, त्याच्यापेक्षा जास्त नाही खाणार. मित्रांनो हे बघा आंबे असे मोठे मोठे आहेत. आंब्यांची साईज पण बघा किती मोठी आहे, है ना. आंब्यांची साईज खूप मोठी आहे. हा बघा हे आंबे आहेत, ही साईज आहे त्यांची. म्हणजे ह्यावर्षी आंब्याचं उत्पन्न थोडं ना थोडं तरी भेटेल असं मला वाटतंय. आपण पलीकडे जाऊया झाडाच्या खाली. हे बघा खूप झाडं ना खूप मोठी झालीत. पहिला इतकी आता लागली नव्हती, एक दुसऱ्याला लागत नव्हती. दोन्ही झाडांच्या मध्ये पहिला अंतर असायचा. आता झाडं इतकी मोठी झालीत की ती एक दुसऱ्याला जुळून आलेत, अशी झाडं झालेत. काही आंबे खाली पडून पिकलेत पण वाटतं, ते बघावं लागणार. चला पुढच्या साईडला बघूया आपण. काय शेताची बागेची, अरे भरपूर लागलेत आंबे. हे बघा ना किती दिसत आहे, किती दिसत आहेत. इकडे बघा खाली, हे बघा लटकत आहेत सगळे आंबे. आंबे भरपूर लागलेत यावर्षी, म्हणजे चांगले लागलेत. भरपूर म्हणता येणार नाही याला, चांगले लागलेत. दरवर्षीप्रमाणे ना यावर्षी बऱ्यापैकी आंबे लागलेले आहेत. हे बघा ना, हे या साईडचे. आपण एक साईड आता बघतोय ही आंब्याची बाग, त्या साईडला अजून गेलो नाही पलीकडे. हे बघा ना, ही अशी आंब्याची बाग आहे. मला वाटते मेच्या 25-26 तारखेपर्यंत, म्हणजे मे एंडिंगपर्यंत हा आंबा मला वाटतं पिकेल कदाचित. बघा इथे किती मोठे आंबे लागले त्या झाडाला. हे बघा, हे बघा आंब्यांची साईज बघा ना किती मोठी आहे. अशी आंब्यांची साईज आहे. हे खूप आंबे लागले, मोठे मोठे आहेत. ते बघा आंबे. तर मित्रांनो आंबे बऱ्यापैकी लागलेले आहेत इथे यावर्षी. पण हे मला वाटते मेच्या 25 म्हणजे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये कदाचित आंबे पिकतील असं मला वाटतं मित्रांनो. आणि
त्यावेळेला मी मुंबईत असणार. हां, माझी मुलं वगैरे खातील आंबे इकडे गावी, कारण ही आपल्याला ऑफिसच्या कामासाठी जावं लागणार आहे मुंबईला, तर आपल्याला जास्त वेळ इथं देता येणार नाही. आणि मित्रांनो, त्यावेळेला आम्ही इथं नसणार आहे. हे बघा, इथं बी पण लागले, काजू लागलेत. बाबांनी बरेच काही काय लावलं होतं त्यावेळी, बरीचशी झाडं लावली होती. ह्याच्यामध्ये आंब्याची होती, काजूची होती. ह्याच्यामध्येच ते रोजच्या ह्याच्यासाठी मिरच्यासुद्धा लावायचे, त्याच्यानंतर हळद लावायचे. बाबा इथे त्याच्यावेळी बाबा होते, आता त्यांचे नाही आहेत ना बाबा. तर त्यावेळी बाबा बऱ्याचशा गोष्टी इथे करायचे, एक्सरसाइज त्यांना जे हवं ते इथे करत होते बाबा. आणि आता बघा ना, त्याचं फळ मला, बाबांनी मेहनत केली, आईनी मेहनत केली, आणि त्याचं फळ मला आता भेटतंय, आंबं खायचं. अशा आमराईमध्ये आलो आहे मी आता. एक बोलतात ना, कुणीतरी मेहनत केल्यानंतर कुणाला तरी फळ भेटतं. ते माझ्या आईवडिलांनी ही मेहनत केली होती झाडं लावायची. कारण त्यावेळी मित्रांनो, चला पुढची झाडं पहिला बघूया, आपण असंच बोलत राहू. आणि ह्या घराच्या पाठीमागची बाजू आहे ही. आम्ही इकडे लॉकडाऊनमध्ये होतो त्यावेळी इकडे डेली इकडे पार्टी व्हायच्या. या घराच्या पाठीमागं चूल लावली होती. आणि इकडे हे बघा, दिसतंय का घर? नाही दिसत आहे ना, तुम्हाला दाखवतो जवळ घेऊन. तोपर्यंत आपण आंबे बघूया, आंब्यांच्या झाडांची निरीक्षण करूया. कसं झाडं एकदम गच्च झालेली आहेत, भरलेली आहेत झाडं. तुम्हाला आता पूर्वी खूप अंतर होतं याच्यामध्ये, आता खूप झाडं एक दुसऱ्याला जुळलेली आहेत, त्याच्यामुळे अडचण झालेली आहे याच्यामध्ये. आता दुसरं काय करता येणार नाही ह्या झाडांना. हे एक झाड आहे ना, सगळी झाडं एकत्र लावली होती त्यावेळी. हे झाड आहे ना, हे छोटं का आहे याचं कारण आहे की त्यावेळी ना इथे वीज पडली होती. वीज पडल्यामुळं इथं जे झाड होतं ना ते गेलं, खराब झालं. म्हणून आम्ही हे झाड दुसरं विकत आणून हे रोप लावलं. पण ते रोप एवढं पॉवरफुल आलं नाही. मला वाटतं त्या वीज पडली ना त्या जमिनीवर, तर त्याच्यासाठी कदाचित ते इतकं पॉवरफुल आलं नाही आंब्याचं. त्याच्या बाजूलाच हे आम्ही काजूचं पण लावलं होतं. बाकीच्या काजूंच्या झाडांबरोबरच ह्याला पण आणलं होतं, पण हे पण एकदम कमजोर आहे. म्हणजे त्यावेळी इथे एक झाड होतं आमचं, ते वीज पडलं झाडावरती म्हणून ते झाड खराब झालं. दुसरं आणून लावलं तर दुसरं झाड इतकं बळावलं नाही आहे, जितकं व्हायला हवं होतं तितकं ते झालं नाही. मग त्याच्या आजूबाजूची सगळी झाडं व्यवस्थित आहेत, मोठी आहेत, पण ते एकच झाड कमजोर राहिलं याच्यामध्ये. तुमच्या लक्षात येत असेल, आंबे इकडे लागलेले आहेत आणि ते झाड अजून किती छोटं आहे बघा. हे बघा, जमिनीला टेकलेले आहेत आंबे. हे बघा, एवढे वजन ह्या डाळींना ना वजन झेपत नाही आंब्यांचं, म्हणून ती ना डाळी पूर्ण जमिनीला टेकलेल्या आहेत. जमिनीला गेला आंबा, हा बघा, इतकी आंबे लागलेत. हे बघा, खाली जमिनीला गेले, टच झालेत. मोठे आंबे आहेत ना, ते वजन त्यांना हे होत नाही, वजन नाही करू शकत आहे ते. आणि अशी आंब्याची भरगच्च बाग आहे इथे. मागच्या वेळेला आलो होतो, माझ्यासोबत माझा मित्र एक होता मुंबईचा, तो आणि मी आलो होतो. पण त्यावेळी आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं, कारण इकडे इतकी गवताची अडचण होती ना. गवत कापलं नव्हतं शेतकऱ्यांनी, ज्याला आम्ही दिलं होतं की गवत कापून घेऊन जा म्हणून, त्याने कापलं नव्हतं. तर त्या शेतकऱ्यांनी ना गवत न कापल्यामुळे ना आम्हाला आतमध्ये जाताच आलं नाही. मग आम्ही मुंबईला गेलो. त्यावेळी त्यांना सांगितलं फोन करून की बाबा आम्हाला बागेचं शेत जरा साफसफाई करून द्या. मग त्याने ह्या वेळेला आमचं ऐकलं आणि बागेची साफसफाई करून दिली. मग ते आता मी काल तर कामावरच होतो ऑफिसमध्ये, आज थोडी सुट्टी बिली. इथं पण काजू लागलेले आहेत बघा, प्रत्येक झाडाला काजू लागलेला आहे. काजू लागलेत, बिया लागलेत. बिया पण त्यांनी तोडल्या नाही शेतकऱ्यांनी. ते बघा, असे काजू लागलेत झाडांना, शेतकऱ्यांनी बिया पण तोडल्या नाहीत. तर वातावरण एकदम निसर्गरम्य आहे इथे. हे बघा, घराच्या बाजूलाच चारी बाजूनी झाडं आहेत आंब्याची आणि फळं लागलेली आहेत. मस्त इथं मे महिन्याची सुट्टी घालवायसाठी इथं खूप छान आहे. आणि बाबांनी लॉकडाऊनमध्ये हे एक मी आणलं होतं नेसरीहून, हे लिंबूचं ईडलिंबूचं झाड आहे. पण अजून ईडलिंबू झाड खूप मोठं झालं मित्रांनो. हे लिंबूचं झाड आहे, हे मी लॉकडाऊनमध्ये असतेवेळी ना मी नेसरीहून आणलं होतं त्या झाडाला. आणि घराच्या पाठीमागं ह्या झाडाला लावायचं असं ठरवलं होतं आम्ही. तर बाबाने हे झाड तर लावलं, झाड बघा किती मोठं झालं, पण अजून एक लिंबू लागलेलं नाही या झाडाला. घराच्या पाठीमागच्या बाजूला आलो आहे आम्ही. हे आमचं संडस होतं. बाबा या घरात राहायला होते ना, त्यावेळी ह्या संडसाचा वापर करायचे. हे त्यावेळी आम्ही बांधून घेतलं होतं सेफ्टी संडस. तर हे संडस होतं. आणि घराचे बघा ना पाठीमागचा दरवाजा
पूर्ण तुटलेला आहे आणि पुढून आम्ही टाळा बघतोय आणि पाठीमागून बघा ना दरवाजा पूर्ण तुटलेला आहे. कदाचित पावसाने खराब पण झाला असेल. चला बघूया आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊया घरामध्ये. हा बघा इथे एक खाट आहे जिच्यावर बाबा झोपायचे आमचे आणि हे किचन होतं त्यावेळी. लाईट पण होती इकडे. हे बघा ट्रंक वगैरे इथेच पडलेले आहेत. बाबांनी जे त्यांना लागायचं जे साहित्य होतं ना ह्या ट्रंकामध्ये ठेवायचं. इथे घुशींनी ना हे बघा बाटल्या वगैरे बाबांच्या इथेच कार्यक्रम व्हायचा त्यांचा डेली. इथे इथे वायर वगैरे आहेत इकडे जे पडलेले आहेत. ते बाबांच्या देहांतानंतर मी इकडे आलोच नाही कारण त्यांची आठवण यायची म्हणून इथे त्यांचे जे त्यांना जेवण वगैरे करायला लागायचं ना ते ह्या ट्रंकामध्ये ठेवायचे. म्हणजे मसाला वगैरे ते ह्या ट्रंकामध्ये ठेवायचे. आणि इथे शेगडी आणि सिलेंडर होतं. इथे शेगडी आणि सिलेंडर ह्याच्यावरती जेवण करायचे. पाठीमग तुम्ही आता लॅट्रिन बघितलंच. आणि हे इथे लाईटाची व्यवस्था होती ती सगळी आता कोलमडलेली आहे. माहिती नाही आतमध्ये ते कचरा बघा. स्पायडरने भरपूर स्पायडर आणि स्पायडरचे जाळे आहेत. ते जाळ्या साफ करून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. असंही शेतातलं घर होतं आमचं टेम्पररी बांधलेलं. म्हणजे ॲक्च्युली घर चांगलं आहे, घराचं काय प्रॉब्लेम नाही. आणि इथे एक शेड होता बकऱ्यांसाठी. हा बाबांनी शेड बनवला होता. हा बघा त्याची शेडची गव्हाणी. चला आतमध्ये जाऊया आपण. लाईट आता मला वाटत नाही चालू आहे की नाही. हे बघा होल्डर्स वगैरे लावलेले आहेत. इकडे मीटर आहे पण लाईटीची काय माहिती नाही चालू आहे की नाही. मला नाही वाटत. हे वायर वगैरे उंदराने पूर्ण कट केलेलं आहे बघा. मीटरच्या वायर सगळ्या बघत असाल तुम्ही. ह्या वायऱ्या वगैरे सगळं कट केलं. म्हणजे हे आता सध्या काम नाही करत आहे. हे मीटर सध्या काम नाही करत आहे. आता ह्याच्यावरती मला काम करावं लागेल. दुसरं मीटर मे बी आणून मला इथं किंवा ते कनेक्शन व्यवस्थित करून घ्यावं लागेल. आणि हा तो बकऱ्यांचा शेड होता. इथे बकरी आम्ही ठेवायचो मित्रांनो. ही डोअर आहे बकरी लॉक करायसाठी. हे बघा मासे हे असे गॅल्वनचं जाळी मारली होती बाबाने. आणि हे ह्याच्यामध्ये हे असं डोर होतं. बकरी ह्याच्यातून आतमध्ये यायची डायरेक्ट ह्या गव्हाणीला खायला चालू. ह्याच्यातून ह्या होलमधून बकऱ्यांना आतमध्ये ज्यावेळी खाद टाकायचो ना तर ह्याच्यामध्ये जायचे. आणि छोट्या पिल्लांसाठी ही गव्हाणी छोट्या पिल्लांसाठी वापरायचो. छोटी पिल्लं होती आमची. लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही इथे गोट फार्मिंग करायचे बाबा. बकरी होती इथं आमची बरीच. मग ही दोन पिल्लांसाठी ते छोट्या पिल्लांसाठी वरची गव्हाणी आणि मोठ्या बकऱ्यांसाठी ही खालची बनवली होती गव्हाणी. एकदम मजबूत आहे. त्यावेळी मला वाटतं मी 11,500ला 11,700 ही गव्हाणी बनवून घेतली होती लॉकडाऊनमध्ये. इतकी गॅल्वनची मजबूत आहे. आणि ही ग्रिल त्याच वेळी करून घेतली. ही ग्रिल वगैरे बांधून घेतली ना ही शेतामध्ये ही त्याच वेळी मी बनवून घेतली होती. आणि आता कोण नाही आहे इथे म्हणून हे असं सगळं अस्तव्यस्त साहित्य पडलेलं आहे. बाकी काय नाही. बाकी घर ठीक आहे. इथे कोण नसल्यामुळं ना याची व्यवस्था होत नाही. तर मित्रांनो आता मी आलो आहे तर बघतो जेवढं मला होईल तेवढं मी साफसफाई करून घेतो. आणि बघूया मग आता कसं काय काय पुढं करायचं. कंटिन्यू ह्याला करायचं आहे का. तेव्हा सगळे डोअर आहेत ना डोअर कीज वगैरे सगळे आहे. हे लॉक करून घ्यायला पाहिजे. लावून होतं चेक करा असं लावून ठेवूया आपण. आणि मित्रांनो इथे स्पायडरचे खूप जाळे आहेत. पण इथे आम्ही येतच नाही ना म्हणून हे स्पायडरचे जाळे आहेत. तुम्ही बघत असाल आता. हे डोअर पण टेम्पररी बंद करूया. मला वाटतं दुसरी हे करून घ्यावं लागणार मला. दुसरी जाळी दरवाजा हा ना हा दुसरा बनवून घ्यावा लागणार. बघा ना हा दरवाजा मला दुसरा बनवून घ्यावा लागणार कारण हा तुटलाय खराब झालाय. आणि शेतकऱ्यांनी मला वाटतं लक्ष नाही दिलं. त्याच्यामुळे ना मला हा दरवाजा दुसरा बनवून घ्यावा लागेल. बघूया आता कसं किती वेळ भेटतो. आणि मला सुतार पण भेटला पाहिजे कारण त्याला फिट पण करावं लागेल ना. तर त्यासाठी मला सुतार पण भेटला पाहिजे. सुतार भेटला की मी ते काम करून घेईन. आणि आपण आता आंब्याची बाग तरी पाहिलंच असेल की बागेमध्ये सगळ्या गोष्टी सगळे प्रकारचे झाडं आहेत. फळं लागलेली आहेत चांगल्या आंब्याची. पण ही मला वाटतं मेच्या 20-25 नंतरच पिकतील. कारण आता ते झाले म्हणजे अनेक 8-10 दिवस तरी त्यांना लागतील पाडाला यायला. पाडाला आल्यानंतर आम्ही ते आंबे खाली करू. केल्यानंतर मग पुढं त्यांना मेच्या 25 तारखेपर्यंत 25 तारखेच्या नंतर आणि जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आंबे कदाचित पिकतील खायला भेटतील असं मला वाटतंय. माहिती नाही आता घरात जाऊन चर्चा केल्यानंतर सासू माझी आहे सासूबाई त्यांना विचारावं लागेल किंवा सासरे आहेत त्यांना आंबे कधी पिकतील वगैरे त्यांना विचारावं लागेल.
त्यांनी, आणि ह्या शेताची थोडीशी मशागत करून घ्यायची इच्छा आहे. पण जमीन इतकी कणखर झाली आहे आता की आता ते छोटं ट्रॅक्टर जरी लावायची तर बोलला तर ते पॉसिबल नाही आहे. कारण थोडासा पाऊस झाला पाहिजे, पाऊस झाला तरच ही जमीन थोडीशी सॉफ्ट होईल. सॉफ्ट झाली तर मग आपल्याला त्याच्यामध्ये ट्रॅक्टर किंवा बैल, आणि बैलांनी तरी होणार नाही आता, कारण बैल अशा इतकी झाडकण झाली येते की आंब्याची झाडं एक दुसऱ्याला टच झाले. तर छोटं मिनी ट्रॅक्टर असतं ना, ते छोटं, ते आपल्याला त्याचं यूज करावं लागेल. आणि त्या ट्रॅक्टरनं मग थोडीशी जमीन भुसभुशीत करून घेऊया. कारण बरेच दिवस झालं, लगभग बाबा वारल्यानंतर मी ह्याच्यावरती शेतावरती कामच नाही केलं. इवन ह्या शेताकडे आलोच नाही. म्हणून ह्या घराची आता ते इलेक्ट्रिसिटीची अशी दशा आहे. बघा ना, तुम्ही बघताय की ते मीटरसुद्धा गेलं आहे, उंदरांनी वायऱ्या वगैरे कट केलेत. आणि हे घर मी बंदच ठेवलं, कारण इकडे ज्यावेळी मी येईल ना त्यावेळी मला वडिलांची आठवण यायची. म्हणून या शेताकडे यायचं मी अवॉइड करायला लागलो. आता लगभग 2020-21 नंतर एकदा आलो होतो नोव्हेंबरमध्ये. त्यावेळी गवत खूप होतं, गवत कापलं नव्हतं या शेतामधलं. ह्या झाडांच्या मध्ये गवत होतं, ते गवत कापलं नव्हतं. आता ते गवत कापायला सांगितलं होतं मी. तिथं नोव्हेंबरला मुंबईला गेलो त्यावेळी त्यांना सांगितलं की गवत कापून घ्या. त्यांनी गवत कापून घेतले. म्हणून म्हटलं बघूया कापले तर कसं कापले बघायसाठी तरी. आंब्याची झाडं आहेत. आता मला तरी वाटतं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता संध्याकाळी नंतर उद्या आता आमची बच्चा कंपनी पण येणार इकडे, त्यांना पण घेऊन यावं लागणार. तर त्यांना पण आणतो मित्र इकडे. आणि चला, आम्ही बघितलं, मी असं शेताकडे जस्ट आलो होतो एक फेरफटका मारायचा म्हणून. तर ठीक आहे, सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे त्यांनी. आणि आता आपल्याला अशी काही अडचण नाही आहे. संध्याकाळी मुलांना घेऊन येईन मी इकडे. मुलांना घेऊन येऊन बघतो कसं काय काय करतात. येतात की इकडे संध्याकाळी, जर इकडे एक पार्टी करायचं फॅमिली घेऊन शेतामध्येच आपल्या. इथेच चादर वगैरे घेऊन येणार किंवा चटई वगैरे घेऊन येणार इथे, आणि इथेच आम्ही एक छोटीशी पार्टी करायचं, फॅमिली पार्टी. नाहीतर संदीप आहे, दीपक आलेला आहे. दीपकला पण कॉल केला नाही मी, संदीपला पण नाही केला. जर वेळ भेटला तर संदीप त्यांना पण कॉल करून बोलवून घेईन मी. आणि सगळे जर वेळ, आम्ही सर्वांना माहिती आहे इथे आम्ही आलो इथे, तसं कळवलं मी ऑलरेडी येणार आहे म्हणून. जर वेळ भेटला तर मित्रांची बी एक इथे पार्टी होईल. तर चला मित्रांनो, आता बराच वेळ झाला, मला वाटतं 11:15 वाजले. म्हणजे 1-1.5 तास मी इथंच घालवला बागेतच फिरायसाठी. आणि त्या दुसऱ्या शेतामध्ये गेलो होते त्यावेळी पण खूप वेळ गेला. तर चला मित्रांनो, जाऊया आता घराकडं. कारण इकडे गावाकडं ऊन खूप आहे आणि कडक ऊन आहे. तर 12च्या आतमध्ये घरी गेलं तर बरं आहे, थोडीशी सावळी भेटेल आणि रिलीफ भेटेल मला. नाहीतर उन्हाचा फटका इकडे जोरात आहे ऊन. आणि हवेमुळे ऊन अजून जोरात, हवा आली ना तिकडून तर अजून जास्ती ऊन लागतं. तर मित्रांनो, आपण आता घरी जाऊया. घराकडे जाऊन शेताला फिरायला आलो तर मुलांना घेऊन येईन इकडे मी. ठीक आहे, चला मित्रांनो, मग आता आपण घराकडे जाऊया. बाय बाय बागांना, आंब्यांना बाय बाय. तर आमचं आजचं आंब्याची बाग फिरायची होती, ते फिरून झालं. ते समोरच्या साईडला बघा कामं पण, ऊस पण लावलेलं समोरला आपल्या शेताच्या समोरच. ही वाट आहे मित्रांनो, ही आमची वाट आहे. आणि हे आमचं घर आहे बागातलं. इकडे बी लोक आहेत, काम करतायत पुढे. आता मी पुढं जाणार नाही, ऊन खूप आहे. इकडे जातो. हे वैजनाथ, काय करायलास रे? अरे तुला कोणीतरी जत्रेचं आमंत्रण घेऊन आले होते रे. कुठे होतास तू? त्यांना घर माहिती नव्हतं, त्यांना पाठवून दिलो मी बरोबर. पण ते बोलतो की लॉक झाला बोलत होते. लॉक आहे, मग समोरच्या घरात दिले ते पत्रिका. हा कोण? हा बघा मित्र, मी का आलोय मित्रांनो, हा माझा मित्र क्लासमेट आहे वैजनाथ सुनकर. कसा आहेस? बरा आहे ना. हे जरा ब्लॉग बनवलंय, म्हटलं ब्लॉग बनवून घेऊया. हा होय, चालू आहे की, चालू केलं की त्यांनी. बनवून तयार झालं का हॉटेल? ते ओपनिंग आहे, कधी ओपनिंग तारीख ते अरे ओपनिंग होती म्हणजे त्यांच्या वडिलांना ना, तुकाराम दिवटे थोडस हॉस्पिटलाइज झाले. त्यांना आता ते मुंबईला आहे. मग आम्ही गेलो होतो तर ते जरा थोडस आजारी पडले म्हणून हा गेलाय. बाकी काय नाही. मग तो हा, मग तो आला ना आता तिकडून. आता तो आला, ओपनिंग होणारच होती, ते अचानक आजारी पडले ना. कलर चालू होतं काम, काल हे केलं हा झाल्याने हा हा तारीख.
त्या वडील जरा आजारी पडले म्हणून त्याचा जरासा प्रॉब्लेम झाला. मग आता ते येईल ना मुलगा सिद्धेश येईल ना, तो लगेच ओपनिंग डिसाईड करतील आणि मग पप्पाला जरासा ठीक करून यायचं त्याच्या प्लॅनिंग आहे. जाम भरपूर जेवण इथे मेन हायवेला झाले चालणार ना? नाथ थोडा हा एकदा चालू आले बघ त्या लाईनला त्या तसलं हॉटेल नाही कुठं, आहे ना. नॉनव्हेज हॉटेल नाही कुठं. ओके ओके ओके, चांगली गुड न्यूज दिलास रे, मला ऐकून बरं वाटलं. ठीक आहे, चल. तर मित्रांनो, आता आपण आंब्याची बाग बघितले. आमच्या शेजाऱ्यांची ही काजूची बाग आहे. आत्ता माझ्या मित्राला भेटलो, तो माझा क्लासमेट आहे. आम्ही दोघं एका क्लासमध्ये होतो आणि एका क्लासमध्ये एका शाळेमध्ये शिकलो आम्ही दोघंजण. आणि आता तो जरा त्याचं काजू काढतोय, तो त्याची फॅमिली घेऊन आलाय, बायकोसोबत आलाय तो. तर काजूच्या बागातील तो काजू काढायला चालू आहे त्याचं काम. तर आम्ही आता घराचा रस्ता पकडलाय, बघूया जाऊया घराकडे. ऊन बघा 11:30 मला वाटते आता वाजलेत 11:25 झालेत. तर इतकं ऊन आहे, तुम्हाला दिसत असेल की ऊन किती, सूर्यदेव किती तापलेत. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो घराकडे. चला मग जाऊया घराकडे, हा आपला घरचा रस्ता आहे, चला जाऊया.